सगळे सोयरे हा जी आपण अध्यादेश राजपत्रित अधिसूचना दिल्यात ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची। एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणार आहे, त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाही। त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही, कारण त्यात गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण त्या अध्यादेशात त्या कायद्यात झालेलं आहे। एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती। त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे, त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे, तेही आम्ही 10 तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे। कारण तुम्ही एकीकडून सगळ्यांनी मिळून सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत सुद्धा जाऊ। एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं। फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक 7वं आव्हान आहे, हे 6 मुद्दे याच्यासाठी 10 तारखेला आमरण उपोषण सुरू होणार आहे। कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे, याच्यासाठी हे आमरण उपोषण 10 फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणार आहे। सरकारच्या हातात आणखीनही 10 दिवस आहेत, त्यांनी ती अंमलबजावणी करावी। 15 दिवसाचा त्यांचा वेळ आहे, तो पूर्ण होतोय 9 तारखेलाच। त्याच्यामुळं 10 तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत, पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढे दुसरं सहन करू शकत नाही। म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलग येते त्यांचे अर्ज दाखल करा। अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही, सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे, त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही। मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्याचं आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागे सरकारणार नाही। तुम्हाला मागेही शब्द दिला होता, आत्ताही दिला। मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही। मराठवाड्यात काही नोंदी सापडत आहेत, काही ठिकाणी जळीत ही, काही ठिकाणी दस्तावेज सापडत नाहीत असं म्हणलं जातं, परंतु सापडो अथवा न सापडो या सगळ्या सोयऱ्यामध्ये मराठ्यांचा एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही। इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी, जे विरोध करतोय त्यांच्यासाठी नसणार आहे, परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे। गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे, कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवसाचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून होता आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे, त्याला धक्काही लागत नाही। आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना मी हात जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय 2 ओळीत द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या 15 दिवसात मांडावं, जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल। आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहिती, परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराची पाठीशी खंबीर उभा राहणार आहे। प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही, कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही, हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे तीच एकजूट ठेवावी। मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी 15 दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही, शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांना देतो आणि थांबतो।